नमस्कार तरुण मास्टर, आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज रामनवमी आणि रामनवमी निमित्त संपूर्ण देशभरामध्ये राम उत्सव साजरा केला जात आहे। आपण शहरातील गेल्या 350 वर्ष जुनं असलेलं हे रामाचं मंदिर आहे किराडपुरा भागामध्ये। या ठिकाणी आपण आलेलो आणि या ठिकाणी जे आहे तर सकाळपासूनच विधिवत अशी पूजा होऊन या ठिकाणी शेकडो भाविक दर्शनाला आपल्याला पाहावयास मिळत आहे। आणि या ठिकाणी जे तर एक सजीव असा देखावा या ठिकाणी निर्माण केलेला आहे। आपण त्या सजीव देखाव्याची सुद्धा माहिती या ठिकाणी घेऊया। आणि या सजीव देखाव्याचं जे आहे तर नागरिक जे भाविक जे आहे तर आपल्या फोन मध्ये सेल्फी काढत आहे आणि फोटो सुद्धा घेत आहे आणि कुठेतरी दर्शन सुद्धा करताना पाहावयास मिळत आहे। ज्यांची ही संकल्पना आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की यांना ही संकल्पना कशी सुचली आहे। काय सांगाल आपण? या ठिकाणी साक्षात श्रीरामाचीच मूर्ती उभी केलेली आहे, कशी संकल्पना सुचली आपल्याला? कुलस्वामी प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर नेहमीच प्रत्येक सणाला अगदी 15 वर्ष असून वेगवेगळे हिंदू सण साजरे करतात आणि तेही नाविन्यपूर्ण। आतापर्यंत गुढीपाडवा झाला, गणेश उत्सव झाले किंवा होळी झाली, दांडिया झाले, हे अगदी नव्या पद्धतीनं सर्वांना आनंद होईल आणि एक सामाजिक कुठेतरी संदेश दिला गेला पाहिजे अशा पद्धतीने करतं। यावर्षी आज रामचा जन्म आहे आणि मग अयोध्याचे जे श्रीराम आहेत ज्यांची मूर्ती स्थापन केलेली आहे तीच हुबेहूब मूर्ती आम्ही सजीवमध्ये तयार केलेली आहे। अगदी 2 दिवसापासून आमची तयारी चालू होती आणि सगळी मूर्ती तुम्हाला दिसते सजीव रूपात। अगदी छानपैकी लोक दर्शन घेतात, जय श्रीरामाच्या घोषणा देतात आणि एकत्रित सगळे आलेले पाहून खूप आनंद होतो। तर हे होते आपल्या सोबत कुलस्वामी प्रतिष्ठानचे विलास कोरडे यांनी सांगितलेले अयोध्यामध्ये जी मूर्ती आहे तीच मूर्ती हुबेहूब या ठिकाणी उभी केलेली आहे। आणि आणखी आपल्या सोबत त्यांचे चिरंजीवी आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार। काय सांगाल? मूर्ती तर हुबेहूब झालेली आहे, अयोध्येचीच मूर्ती वाटते म्हणून आज या ठिकाणी भाविक सुद्धा ते दर्शन घेते। ही मूर्ती सजवायला किंवा याला रूप देण्यासाठी किती वेळ लागला आणि कशा प्रकारे दिली? संकल्पना आम्हाला आली होती 2 दिवसापूर्वी। त्याच्यामध्ये आम्ही विचार केलेला की जसं आपल्या राम मंदिरात अयोध्यामधल्या जी मूर्ती आहे रामाची पूर्ण काळी, तसंच आम्ही एक ॲक्रेलिक कलर हा वापरलेला। त्याच्याऐवजी जे काही दागिने वगैरे तुम्ही बघू शकता, मुकुट वगैरे, ते आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन खूप सारे विचार करून वगैरे, तसं एक फोम शीट वगैरे वरती पण सुद्धा मागचं त्याचं डेकोरेशन बघू शकता। तसं आम्ही त्यांना मग विचार केलेला की आपण एक लाईव्हच करूया आणि ज्ञानेश्वर जे आहेत आमचे जे आर्टिस्ट आहेत त्यांनाच आम्ही पूर्ण रंग दिलेला आहे असा, आणि त्यांना त्यांचं पूर्ण सजावट तशी केलेली आहे। आणि त्यांच्यात असं एक प्रकारे एक रामाची पण एक सेम मूर्ती आपण सजीव केलेली आहे तेवढं। आणि याला लागले आम्हाला कमीत कमी 8 ते 10 तास बनवण्यासाठी वगैरे, पण संकल्पना आलेली 2 दिवसांनी। हे होते कुलस्वामी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिव यांनी सांगितलेलं की सजीव मूर्ती बनवण्यासाठी कमीत कमी 8 ते 10 तास लागलेले। काही भाविक आपण त्यांच्याशी सुद्धा जाणून घेऊया की काय वाटतं या मूर्तीबद्दल त्यांना आणि कशा प्रकारे ते दर्शन घेत आहे। आता आपण रामाचं दर्शन घेत आहे, काय वाटतं आपल्याला आपल्या याच्याबद्दल? छान वाटतंय रामादर्शन घेणं म्हटल्यानंतर, छान वाटतंय रामादर्शन, छान वाटतंय रामादर्शन घेणं म्हटल्यानंतर। तुम्ही बोला, काय सांगाल आपण आता दर्शन घेतोय? काही नाही, एकदम छान वाटतंय दर्शन घेण्यासाठी। लांबून येतात दर्शन पाहावया, रांगेत कळणार उभं राहून दर्शन भेटते, हेच आमच्यासाठी भरपूर आहे। काय सांगा? सजीव देखावा एकदम टकाटक आहे, टकाटक राम मंदिराचं आहे ना, आणि रामाचं जे अवतार घेतलेला आहे एकदम टकाटक आहे माणसाने। तर आपण बघितलं की भाविकांनी सांगितलं या ठिकाणी जे रामाची जी मूर्ती बसवलेली ती सजीव मूर्ती आहे आणि त्या मूर्तीच्या रूपातूनच त्यांना आज इथं कुलस्वामी प्रतिष्ठानच्या वतीने का होईना या ठिकाणी दर्शन घेता येत आहे। किंवा जे अयोध्येमध्ये जे रामाचं मंदिर आहे किंवा मूर्ती आहे त्या मूर्तीची जी मूर्ती जी आहे ती हुबेहूब या ठिकाणी उभी केल्यामुळं नागरिकांना ते दर्शन सुद्धा घेता येत आहे। मी रवींद्र सोडकर, तरुण महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर।